नसरापूरच्या गाजलेल्या खटल्याचा अंतिम निकाल आज न्यायालयाने जाहीर केलेला आहे। मागच्या तारखेला मेहरबान न्यायालयाने आरोपीला दोषी साबित झालेला आहे, सर्व आरोपी विरुद्धचे दोष साबित झालेले आहे असा न्याय निर्णय दिलेला होता। त्यानंतर आरोपीला काय शिक्षा द्यावी यावर दोन्ही पक्षांचा युक्तिवाद आणि आरोपीचं म्हणणं कोर्टाने ऐकून घेतलं। त्या प्रॉसिक्युशनकडनं आम्ही एकूण 12 सुप्रीम कोर्टाचे लँडमार्क जजमेंट हे पटलावर ठेवले आणि त्यावर युक्तिवाद केला। प्रॉसिक्युशनचा युक्तिवाद असा होता की हा जो आरोपी आहे ज्याचं वय 65 वर्ष आहे त्यांनी 3 वर्षाच्या बालिकेवर हे अत्याचार केलेले आहे। हे प्री प्लॅन्ड कॉन्स्पिरसी होती आरोपीची। आरोपी घटनेच्या काही दिवस आधी त्या गावात जाऊन राहिला। ही बालिका तिच्या केवळ आजीसोबत राहते आहे हे आरोपीने पडताळून बघितलं। आरोपीने जागेची रेकी केली। आरोपीने घटनास्थळ हे निश्चित केलं, तिथे त्याचं सामान नेऊन ठेवलं आणि आरोपी काही दिवस वास्तव्यास तिथे गेला। त्यानंतर आरोपीने अतिशय थंड डोक्याने लहान मुलीला गाईचं वासरू दाखवतो हे सांगून त्या घटनास्थळाकडे नेलं। जाताना तिला गाठीशेवचं आमिष दाखवलं, गाठीशेव दिली आणि तिथे नेऊन ह्या बालिकेवर अत्याचार केले। यात अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे सीसीटीव्ही फुटेजेसच्या माध्यमातून 3:12 आरोपी ह्या बालिकेला तिथे नेतो आहे आणि 3:51 हा एकटा बाहेर येतोय। असा हा एकूण 39 मिनिटाचा जो कालावधी आहे ह्या कालावधीबद्दल सविस्तर युक्तिवाद करण्यात आला। यासोबत आरोपीचे वैद्यकीय दाखले, मयताचे वैद्यकीय दाखले आणि FSA ची रिपोर्ट्स यावर अतिशय भर देण्यात आला। ह्या 39 मिनिटात ह्या बालिकेवर एकूण 18 गंभीर स्वरूपाच्या जखमा मिळून आल्या। तिच्यावर अत्याचार झालेला आहे, तिच्यावर लैंगिक अत्याचार झालेला आहे, तिच्याशी अनैतिक संभोग झालेला आहे हे प्रॉसिक्युशनने साबित केलेलं आहे। आणि हे सगळं बघता आरोपीने हा थंड डोक्याने हे कृत्य केलेलं आहे आणि 3 वर्षाच्या बालिकेचा पुढील आयुष्य हे बर्बाद केलं आहे, तिला आयुष्यातून उठवलेलं आहे, तिचं आयुष्य संपवलेलं आहे। त्यामुळे हा आरोपी हा कोणतेही दयेस पात्र नाही। तसेच ह्या आरोपीवर यापूर्वीचे जे 2 गुन्हे होते त्या गुन्ह्यातनं तो निर्दोष मुक्त झाल्यामुळे त्याची हिंमत बळकावली आहे आणि त्यामुळे हा 3रा गुन्हा करायची त्याची हिंमत झालेली आहे। आरोपीचं जेव्हा वय 38 वर्ष होतं त्याने त्यावेळेस 65 वर्षाच्या महिलेवर अत्याचार केले होते आणि आता आरोपीचं वय 65 वर्ष असताना त्याने 3 वर्षाच्या ह्या मुलीवर अत्याचार केलेला आहे। हा सगळा घटनाक्रम बघता हा आरोपी रिफॉर्मेटिव्ह थिअरी मध्ये घेणं किंवा त्याच्यात काही रिफॉर्मेशन होईल अशा